उस्मानाबाद जिल्ह्याच्या उमरगा तालुक्यातील सामाजिक आणि राजकीय कार्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुप्रसिद्ध असलेलं कुटुंब म्हणजे दिलीपराव सदाशिवराव पवार यांचे कुटुंब होय. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसेर्वा असलेले शरदचंद्र पवार साहेब यांच्या विचारावर चालणाऱ्या या पवार कुटुंबांचे बारामतीच्या पवार कुटुंबावर प्रचंड प्रेम आहे. उमरगा तालुक्यातील नायचाकूर या गावातील आणि या परिसरातील लोकांच्या अडीअडचणीला ते नेहमीच धावून जातात. म्हणूनच त्यांची जी लोकप्रियता आहे ती वर्षानुवर्षे टिकून आहे. सामाजिक कार्याचा त्यांनी कधीच दिखावा केलेला नाही, परंतु लोकसेवा अखंडपणे चालू ठेवलेली आहे. म्हणून अशा या गुणी व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज वन महाराष्ट्र वाहिनीवर. आज समाजामध्ये बघतो आपण की एकनिष्ठ माणसं फार कमी आहेत आणि जी आहेत त्या व्यक्तींचं नाव होतं. अगदी मला उल्लेख करावा असं वाटतो की उमरगा तालुक्यातील नाईचाकूर या गावचे भूमिपुत्र नव्हे या पवार कुटुंबानेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब या नेतृत्वावर या व्यक्तीवर प्रचंड प्रेम केलं आणि करत आहेत. आणि साहेबांच्याच माध्यमातून या ठिकाणी आजवर त्यांचं राजकारण आणि समाजकारण चालत आलेलं आहे. ज्यावेळेला संस्थेची उभारणी केली तर शाळेला नाव सुद्धा, कॉलेजला नाव सुद्धा शरदचंद्रजी पवार महाविद्यालय असं देण्यात आलं. अगदी पाहायचंय आपल्याला की या नाईचाकूर या गावातील दिलीप सदाशिवराव पवार यांचा आजवरचा प्रवास, जे विद्यमान या ठिकाणी पंचायत समिती सदस्यपदी आहेत, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या तिन्ही क्षेत्रामध्ये त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबाचं नाव आहे. साहेब, तुमचं मुलाखतनामा या कार्यक्रमात स्वागत. सर्वात प्रथम परत एकदा तुम्ही तुमचा परिचय करून द्यावा, नाव सांगा. मी प्रथमतः माझा परिचय करून देतो. मी दिलीप सदाशिवराव पवार, माझे नेटिव्ह प्लेस मुक्काम पोस्ट नाईचाकूर हे भूकंपग्रस्त गाव असून तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद येथील रहिवासी आहे. साहेब, मला मुलाखतीच्या सुरुवातीलाच विचारायचं आहे की नाईचाकूर असं म्हटल्यानंतर तुमच्या कुटुंबाचं नाव पुढे येतं, पवार कुटुंब, आणि त्यातल्या त्यात दिलीप सदाशिवराव पवार असं म्हटल्यानंतर शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारं हे व्यक्तिमत्व. काय सांगाल नेमकं की म्हणजे राजकारणामध्ये केव्हा आलात, म्हणजे राजकीय जी आवड आहे केव्हापासून मला लागली? खरं तर मुळातच लहानपणापासून, म्हणजे माझे वडील लहान मोठ्या गावच्या अडीअडचणी मिटविण्यामध्ये किंवा राजकीय सामाजिक ह्याच्यामध्ये काम केलेले आहेत. व त्यानंतर माझे जे ज्येष्ठ बंधू 2002 ते 2007 ह्या कालावधीमध्ये उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती होते. व मुळातच ते 70 पासून पवार साहेबांचे म्हणजे कार्यकर्ते म्हणून काम केले व 20 ते 40 वर्ष टोटल शरद पवारच्या विचारसरणीला वाहून त्यांनी गावच्या विकासासाठी भूकंप पुनर्वसन मंजूर करून घेण्यासाठी व बरेच त्यांचा मोलाचा सहभाग आहे. व हे सर्व प्रत्यक्ष आम्ही डोळ्यांनी समोर पाहिलं असल्यामुळे आम्हाला त्यांचे काम किंवा त्यांचा कॉन्टॅक्ट तिच्या माध्यमातून आम्हाला लहानपणापासूनच आपण तरी काहीतरी करावं, राजकारण आणि समाजकारणाची आवड पहिलेपासूनच म्हणजे शाळेच्या हिच्यापासूनच आम्हाला होती. व ज्यावेळेस शाळेत होतो, आम्ही कॉलेजला होतो, त्यावेळेस गावातील काय सोशल काम म्हणा, वृक्षारोपण म्हणा, टुर्नामेंट म्हणा किंवा विवाह समारंभ म्हणा, कोणत्याही गोष्टी जर असल्या किंवा गोरगरिबाचे लग्न राहू, तो टोटल प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. व मी व माझे मित्र सर्कल व जे काय आहे सर्वांनी मला मनापासून सहकार्य केल्यामुळं जास्तीत जास्त 30 वर्षाच्या कालावधीमध्ये असा कोणताही प्रश्न नाही की मी पहिली पंगत जेवण केलं म्हणून. ज्यावेळेस टोटल सर्व लोक जेवण करून झाल्यानंतर व ते त्यांचे जे घरचे मंडळी आहेत त्यांच्याबरोबर टोटल जेवण करणे, टोटल हे करणे, पूर्ण प्रोग्राम पार पाडण्याचा व एक प्रकारची आम्हाला सोशल काम किंवा घेतलेलं काम हिराहिरी करायची जिद्द लहानपणापासूनच निर्माण झालेली होती. साहेब, मला विचारावं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेबांवर आपलं प्रचंड प्रेम आहे, तर साहेबाबद्दल काय सांगाल नेमकं?
म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब यांच्याबद्दल काय बोलाल आपण? आम्ही एकमेव आमचे राजकारणात बोलायचं जर म्हटलं तर लहानपणापासूनच किंवा 70पासूनच जे काय म्हटलं आम्हाला जेव्हापासून समजत होतं तेव्हापासून शरद पवार हे आमचे एकमेव नेते व श्रद्धास्थान होतं. किंवा कोणत्या तर राजकीय फायदा उठवण्यासाठी आम्ही सतत म्हणजे 40 वर्षामध्ये कोणत्याही पक्षामध्ये हे केलेलं नाही. शरद पवार आणि डॉक्टर पद्मसिंह पाटील किंवा जे आहेत ते त्यांचं जे काय आहे विचार त्यांच्या विचारसरणालीमध्ये व प्रणालीमध्ये एकजीव होऊन आम्ही व आमचे जे काही सहकारी आहेत मित्र आहेत पवार साहेबांसाठी जेवढं काही जास्तीत जास्त आमच्या पद्धतीनं म्हणजे ग्रामीण भागातून जेवढं काही योगदान देता येईल त्या पद्धतीनं आम्ही योगदान दिलंय व जास्तीत जास्त आम्ही पवार साहेबांची सत्ता ग्रामपंचायतची बराच काळ गावामध्ये म्हणजे ठेवलेली आहे व चांगले त्यांच्या विचारसरणीतून किंवा जे गोरगरिबाच्या जी मदत करण्याच्या प्रवृत्तीतून जास्तीत जास्त आम्हाला गावात राजकीय व सामाजिक कार्य करायची संधी त्यांच्या विचारसरणालीमध्ये किंवा त्यांच्या प्रेरणेमुळे आम्हाला गावात मिळाली. तुमचं जे कुटुंब आहे ते मोठं कुटुंब आहे. तुम्ही सर्व भाऊ या ठिकाणी या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये सक्रिय असतात. याची सुरुवात झाली तुमच्या वडिलांपासून सदाशिवराव पवार. तर वडिलांचं सामाजिक आणि राजकीय कार्य कसं होतं, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांची समाजामधली जी प्रतिष्ठा होती त्याबद्दल काय सांगाल आपण तुमच्या वडिलांबद्दल? माझे वडील लहानपणापासूनच जे काही निर्णय घ्यायचे ते योग्य निर्णय घ्यायचे. लहान असो मोठा असो कोणते तंटे मिटवत असताना जो योग्य आलं योग्य असेल ते आम्ही लहानपणापासून त्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेकडे पाहिलेलं आहे. ते गोर राहू गरीब राहू मोठे राहू त्यांना योग्य प्रकारचा न्याय किंवा योग्य प्रकारचा निर्णय किंवा जे तंत्र आहे त्यांचा मिटवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करून बऱ्याच वेळेस म्हणजे ते जे कोणाच्या संशय असतील ते मिटवत होते आणि ते मिटवण्यासाठी बरेच लोक त्यांच्या अडीअडचणी आल्या की माझ्या वडिलाकडे याचे त्यांना अण्णा म्हणून ह्या नावाने ओळखलं जायचं व ते सर्वच गोष्टी आम्ही डोळ्यांनी पाहिले. लहान मोठे सर्व त्यांच्या विचाराच्या बाहेर नव्हते. जास्तीत जास्त त्यांच्या विचाराचा किंवा त्यांचे लहानपणापासूनच गोरगरिबासाठी मदत किंवा सामान्याला मिसळून राहायची सवय असल्यामुळे ते आमच्या घरात रुजली व त्यांचा फायदा मला व माझ्या थोरल्या बंधूंना पण झाला. सदा सर्वदा सदाशिवराव पवार हे तुमच्या हृदयामध्ये राहिले. तर वडिलांकडनं कुठल्या कुठल्या तुम्हाला गोष्टी शिकता आल्या की जेणेकरून पुढील काळामध्ये सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये त्याचा तुम्हाला अगदी उपयोग झाला खरं तर ते सांगा. म्हणजे वडिलांकडनं कुठल्या कुठल्या गोष्टी आपण शिकलात की ज्या गोष्टींचा पुढे चालून राजकीय जीवनामध्ये सामाजिक जीवनामध्ये त्याचा तुम्हाला बेनिफिट भेटला? माझे जे वडील म्हणजे गोरगरिबाला अन्याय न करायचा किंवा हे प्रवृत्ती आणि प्रत्येकाच्या मत्तीला धावून आली असल्यामुळे तो जे आहे तोच गुण आमच्या अंगी बांधला गेला व त्यानंतर जे म्हणजे व माझे ज्येष्ठ बंधू होते माझ्यापेक्षा म्हणजे अण्णाच्या छायेमध्ये त्यांनी किंवा अण्णाची जे काय काम करायची प्रवृत्ती होती त्यांना सर्व माहिती होती व भावाने जे आहे राजकीय सामाजिक किंवा गावातलं भूकंप पुनर्वसन झालं पवारसाहेबाच्या जोडीतपणामुळे आणि आमच्या गावचं पुनर्वसन करण्यामध्ये माझे बंधू किंवा माझे बापू पवार माझे चुलते ह्यांचा सिंहाचा वाटा आहे व राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये व इतर जिल्हा तालुक्याच्या ठिकाणी भावांच्या बऱ्याच ओळखी किंवा सर्व चांगले संबंध असल्यामुळे त्यांचा फायदा आम्हा सर्वांना झाला व तेच आम्ही सातत्याने पुढे चालत ठेवण्याचा प्रयत्न करतोय. मला एक विचारावं वाटतं की एका चांगल्या कुटुंबामध्ये तुमचा जन्म झाला आणि तुम्हाला कौटुंबिक जी पार्श्वभूमी आहे ती चांगली होती. एकूणच सदन आपला हा परिवार. तर या नाई चाकूर या गावामध्ये तुमचं झालेलं शिक्षण त्या काळाची तुमची परिस्थिती आणि एकूणच आई वडिलांनी तुम्हाला कशा प्रकारे घडवलं ते सांगा. म्हणजे तुमचं शिक्षण आई वडिलांनी तुम्हाला कसं घडवलं त्या आठवणी त्या आपण सांगायचं. मुळात मी माझं शिक्षण नाईचोकर या गावी झालं. पहिली ते 10वीची जिल्हा परिषदची शाळा चाकूरमध्ये होती आणि 1 ते 10 मी माझ्या मूळ नेटिव्ह प्लेसमध्येच मी शिक्षण घेतलं व इथं कसल्याही प्रकारची शिकवणी नव्हती. पण त्यावेळी जे शिक्षण होतं दर्जेदार होतं किंवा जे स्टॉप होता विद्यार्थ्यांसाठी समरस करून विद्यार्थ्याला काहीतरी द्यावं ही प्रत्येक गुरुची भावना होती
तर तिच्या माध्यमातून आम्ही चांगलं शिकलो. त्यावेळेस मी 10वीच्या परीक्षेमध्ये मी एकटाच पास झालो होतो. जवळपास 29 विद्यार्थी माझ्या वर्गामध्ये होते व त्यावेळेस निकाल सुद्धा म्हणजे 5-10% लागायचा. आणि त्या माध्यमातून पुन्हा मला माझं जे ज्युनियर कॉलेजचं, हायस्कूलचं, कॉलेजचं किंवा पुण्याला MBA हे करण्याचं जे योगदान किंवा घडविण्यामध्ये किंवा शैक्षणिक शिक्षण घडवून आणायचं माझे जे थोरले बंधू आहेत, बांधकाम सभापती जे होते, त्यांनी मूळ बरेच लक्ष घालून ते पूर्ण केल्यामुळे मला काहीतरी कॉन्फिडन्स आला व त्या माध्यमातून चांगले जे जे कामं होत नाहीत ते मी हिरारीनं आणि डेअरिंगनं, राजकीय रो सामाजिक रो कुणाच प्रकारचे समेटमेंट न करता जे साहेबाचा पक्ष तोच एकमेव मला दिसायचा व कधी असे साठे लोटे ह्या प्रकारचं राजकारण केलेलं नाही. आणि त्या माध्यमातून आम्ही एक म्हणजे एकच आणि जे सत्य आहे तिच्या पाठीशीच राहण्याचा आमची प्रवृत्ती निर्माण झाली. दिलीप राव, मला विचारावंसं वाटतं की अगदी तुम्ही शिक्षण घेतलं, नोकरी लागली, परंतु आपल्या गावासाठी काहीतरी करायचं आणि केलं पाहिजे ही भावना तुमची नेहमीच राहिली आणि तुम्ही या नाई चाकूर या गावामध्ये संस्था उभी केली आणि त्याच्या माध्यमातून अनेक शाळा असेल, कॉलेज असेल ते आपण उभा केलं. तर कधी आणि केव्हा सुरुवात केली आणि आजची तुमच्या संस्थेची काय नेमकी परिस्थिती आहे, काय सांगाल? ग्रामीण भाग हा मागासलेला होता. त्यावेळेस साधारणतः 93, 91, 94च्या पिरियडमध्ये इथे ग्रामीण भागामध्ये कुठेही ज्युनियर कॉलेज नव्हते. शहरी 1-2 भाग जर सोडला तर मुली शिक्षणासाठी किंवा गाड्याच्या सुविधाही उपलब्ध नव्हत्या. त्यावेळेस त्यावेळेस तिथले की म्हणजे जर मुलीवाणी जर शिक्षण घेतल्या, 10वी जर चांगल्या मार्कांनी पास झाल्या किंवा वडील त्यांचे बाहेरगावी पाठवायचे नाही आणि त्यावेळेस ग्रामीण भागामध्येच आपण एक ज्युनियर कॉलेज काढावं आणि त्या माध्यमातून जे गोरगरिबाचे मजुराचे जे लेकरं आहेत किंवा मुलीचं शिक्षण होईल ही मूळ आमची संकल्पना होती. बरेच जणांनी म्हटले की बाबा तुम्ही तालुक्या ठिकाणी कॉलेज काढला तर त्याचे बेनिफिट जास्त मिळाले असते, पण बेनिफिट हा माझा मूळ मुद्दा नाही. मी त्यांना सांगितलं जे आसपासचे जे खेडे आहेत, वाडे आहेत, चाकूर आहेत, ज्या मुली बाबा शिक्षणापासून वंचित राहिलेले आहेत, हा भाग जर आपण त्यांना निर्माण किंवा व्यासपीठ निर्माण करून जर दिलं, ज्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत ते चांगल्या शिक्षण घेऊन उद्याच्या एक चांगल्या माता बनतील ह्या उद्देशानं आम्ही दोघा भावाने त्या शिक्षणा म्हणजे मुलीवाच्या गोरगरिबामध्ये शैक्षणिक वातावरण उभारण्याचा आटोकाट प्रयत्न केला. निश्चितपणे आपण जे शाळा उभा केल्या, कॉलेज उभा केले, याचं आज रेप्युटेशन चांगलं आहे, नाव आहे, हे की नाही. आणि शहरी भागामध्ये जसा रिस्पॉन्स असतो तसा रिस्पॉन्स तुम्हाला आज इथे गावाकडे मिळतो. खरं तर शाळा आणि कॉलेज हे उभा करत असताना आणि आज तागायत आपण कोणती काळजी घेतली की जेणेकरून तुमची क्वालिटी ही कायम राहिली? खरं तर सुरुवातीला ज्यावेळेस आमची शाळा इंट्रोडक्शन झाली 2001ला ज्युनियर कॉलेज आलं, त्यावेळेस एक 13 विद्यार्थी होते आमच्या कॉलेजमध्ये. कारण उमरगा इकडे तिकडेच ॲडमिशन व्हायची. मी रिक्रुटमेंट करताना मी आणि अध्यक्षांनी जे म्हणजे चांगला स्टॉप आहे किंवा जे टॉप मोस्ट इंटरव्ह्यू आहेत, इंटरव्ह्यू होताना किंवा पाठ होताना आम्ही स्वतः म्हणजे पाठाला उपस्थित राहायचं व माझं बेसिक क्वालिफिकेशन BSc MBA असल्यामुळं शैक्षणिक संस्था काढावी किंवा काहीतरी मिळते म्हणून ह्या उद्देशाने आम्ही संस्था काढलेली नव्हतीच. किंवा एक चांगला दर्जेदार प्राध्यापक निवडला तर निदान बाबा ही जी पिढी आहे, शिक्षण घेणारे जे विद्यार्थी आहेत ते चांगल्या पद्धतीचे इंजिनियर होतील, डॉक्टर होतील किंवा प्राध्यापक होतील. तर आपण समजा जर बाबा पैसे किंवा कसेही प्राध्यापक सिलेक्शन जर केलं तर टोटल एक पिढी किंवा हे बर्बाद होते. ह्याचं भान ठेवून चांगल्या पद्धतीचे प्राध्यापक जिच्यात गुणवत्ता आहे, दर्जेदार आहे, शिकवणी चांगली आहे, विद्यार्थ्याच्या मनावर आम्ही टोटल म्हणजे प्राध्यापकांचं रिक्रुटमेंट केली. तिच्या माध्यमातून बरेच आमच्या संस्थेचे कॉलेजचे बऱ्याच ठिकाणी चांगल्या पदावर नोकरी गेलेली आहेत. आणि आज शहरी भागाला सुद्धा किंवा शहरातल्या किंवा तालुक्यातल्या सुद्धा इतर भागाचं एक नाईचाकूरचं एक चांगलं कॉलेज आहे म्हणून बघितलं जातं किंवा बेस्ट एक रिमार्क अधिकारी ह्याचाही आम्ही संस्था काढलेला अभिमान वाटतो. तिच्या मागे प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे व खांद्याला खांदा लावून अहोरात्र किंवा शब्द न ओलांडता त्यांनी कामं केल्यामुळे हे आम्हाला एक ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागात कोणतीही म्हणजे आमच्या गावातला विद्यार्थी किंवा आसपासचा विद्यार्थी शिरसी रो ही रो टोटल 90% ॲडमिशन आमच्या संस्थेकडेच क्लोज होते. संस्था चालक चांगले असतील, स्वच्छ मनाचे असतील, शाळेबद्दल आस्था असेल, प्रेम असेल आणि कर्मचारी, विद्यार्थी यांच्याकडे चांगलं लक्ष असेल तर निश्चितपणे त्या शाळेचं, संस्थेचं नाव होतं. मी तर या बाबतीत तुमचं आणि तुमच्या पूर्ण कुटुंबाचं मी अभिनंदन करतो सर. आजवरची तुमची राजकीय जी वाटचाल आहे ती सुद्धा कौतुकास्पद राहिली आहे. तुमच्या सौभाग्यवती विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत
तर काय सांगाल नेमकं की राजकारणामध्ये तुम्हाला स्वतःला येऊन किती वर्ष झाले आणि कशा प्रकारचं राजकारण करतं ते सांगा. मुळात मी कॉलेजला असताना मी घरच्या वातावरणामुळे मी राजकारणात होतोच. ज्यावेळेस म्हणजे कॉलेजमधले इलेक्शन झाले होते, ज्यावेळेस म्हणजे कमिट्या स्थापन करायच्या होत्या, त्यावेळेस इलेक्शन होत होते. मी त्यावेळेस 83-84ला सुद्धा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून शिवाजी कॉलेज उमरगा येथे काम केलेलं आहे. व राजकीय हे म्हटलं तर मुळातच तुम्ही म्हणल्यासारखं मला शिक्षण शैक्षणिक क्षेत्रात होतंच, पण राजकारणाची आवड खूपच एक चांगल्या पद्धतीने म्हणजे जास्तच जिद्द निर्माण झाली. व बऱ्याच वेळेस मी पोटनिवडणुका राहू, ग्रामपंचायतचे इलेक्शन राहू, जिल्हा परिषद राहू, पंचायत समित्या राहू, आमच्या भागामध्ये म्हणावी तसे अजून राष्ट्रवादी साहेबाचं मानणारा गट मोठा आहे. पण काँग्रेस सेनेपुढे अजून त्या क्षमतेपेक्षा सुद्धा पवार साहेबांना जास्त मानतात, पण त्यांची ताकद निर्माण करायला जरा वेळ लागतोय. किंवा ह्याच्यात भूकंपग्रस्त भागामध्ये त्यावेळेस पवार साहेबांनी जवळरात्र 2 महिने किल्लारीचा भूकंप झाल्यानंतर 52 गावाच्या उभारणीमध्ये अहोरात्र त्यांनी डॉक्टर साहेब किंवा त्यांचे जे सहकारी विलासराव देशमुख साहेब येते टोटल ह्या कामाचं पुनर्वसन केलं. त्यावेळेस आम्हाला जी भीती होती ते सर्व भीती अहोरात्र जागून जे काही सुविधा आहेत 24 तासामध्ये डेव्हलप करून दिल्या. त्यामुळे त्या माणसाकडे बघण्याची किंवा काम करण्याची किंवा त्यांची जी कामाची शैली बघून आमच्याकडे सुद्धा म्हणजे राजकीय प्रवृत्ती निर्माण त्या पद्धतीनेच काम केल्यामुळे जास्तीत जास्त त्यावेळेस ग्रामपंचायत राहू, पंचायत समिती राहू, जिल्हा परिषद राहू त्याचा मी विनर आहे जास्तीत जास्त. व माझ्या घरचे सुद्धा हे कायमस्वरूपी शाळा चालत असताना किंवा माझे कुटुंबातील सर्व व्यक्ती सुद्धा त्यांना मनावा तसा भरपूर त्रास झाला, पण त्याची पर्वा न करता त्यांनी सुद्धा म्हणजे याच्यामध्ये सहकार्य ते सर्वात म्हणजे घरातील लोकांनी सहकार्य केल्यामुळे हे जे आहेत ग्रामीण भागातले आमच्या क्षमतेच्या मनाने खूपच कायम अनुदानित असल्यामुळे संस्था जरा लिमिटेशन पोचलं. पण जर कायम हा शब्द राहिला नसता तर बरेच प्रोडक्टिव्ह हे ते कॉलेज हे ते आम्ही करू शकलो असतो. पण शासनाचे इनसफिशियंट फंड्स किंवा वेतनोत्तर अनुदान न देणे अशा पार्श्वभूमीवर सुद्धा गोरगरीब विद्यार्थ्याला व चांगले दर्जेदार शिक्षण देऊन चांगले नामवंत विद्यार्थी आम्ही घडलो ह्याचं एक समाधान वाटतंय. एक शेवटचा मला प्रश्न विचारायचा आहे की आयुष्यभर वडिलांच्या विचाराने शिकवणीने आपण चाललात आणि आज या ठिकाणी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं नाव आहे. परत पुढच्या वेळेला जर संधी भेटली तर कोणती निवडणूक लढवायला जास्त आवडेल? हे तर मुळातच मला आवड आहे. अच्छा. म्हणजे गेल्या वेळेस सुद्धा आता मी माझ्या क्षमतेप्रमाणे मी काम केले म्हणून मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलंय. ज्यावेळेस आमच्या ग्रामपंचायतचं इलेक्शन असतं त्यावेळेस काँग्रेस, सेना, BJP ही तिन्ही पक्ष मिळून लढतात. आम्ही राष्ट्रवादीची बरेच वेळेस मी सत्ता आणली आणि 2005 ते 2010 पासून जे टोटल मे 2012ला मला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळालेलं होतं त्यावेळेस सुद्धा म्हणजे काँग्रेसचा माझा अपोज होता. त्यावेळेस सेना, भाजपचे त्यांनी सुद्धा बाबा काँग्रेसला सहकार्य करून आणि माझी सीट म्हणजे बलसूर नंतर थोड्याच मताने म्हणजे गेली. मला एवढं एक वाटतंय हे तिघ एक होते आणि ज्यावेळेस इथं तालुक्यामध्ये काँग्रेस सेनेचं बरंच मोठं प्राबल्य आहे, आमदार आहे, खासदार आहेत. मी माझ्या इथं गटापुरतं गणापुरतं मध्ये एक चांगली टक्कर देतो आणि पवारसाहेबांच्या विचाराची धारणा सामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. फक्त एक एवढंच आमचं दुर्भाग्य आहे त्यांच्यासाठी काम आम्हाला खूप करायचं आहे, पण आम्ही डायरेक्ट त्यांच्यापर्यंत म्हणजे अप्रोच झालेला नाही. आणि हा जे आहे त्यांच्याबरोबर किंवा अजितदादा पुढे हे आम्ही तिथंपर्यंत किंवा जिल्हा लेवलला आम्ही प्रसिद्धीसाठी काम नाही केल्यामुळे आम्ही तिथंपर्यंत पोहोचू शकलो नाही. त्यांचं म्हणजे बाबा सर्व हे असताना देखील डायरेक्ट थोडं बी जरी म्हणजे हे राहिलं असतं त्यांचं आहे, पण आम्ही खाली काम करतोय त्यांच्यापर्यंत विचार पोहोचले नाहीत असं मला वाटतंय. आणि ते झालं असतं तर आम्हाला आणखी बळ मिळवून किंवा या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचा गट निश्चितपणे किती विरोध केला तर ते माझ्याच राहील किंवा आमच्याच घरचा राहील असं आम्हाला विश्वास वाटतो. कारण तिच्या मागे एक सामान्याची गोरगरिबाची म्हणजे आशीर्वाद आणि ताकद हे असल्यामुळे त्यांच्या जीवावर हे सर्व शक्य होईल असं आम्हाला वाटतं. सर, दिलीपरावजी पवार साहेब यांच्यावर प्रेम करणारे खूप माणसं आहेत आणि सगळ्यांना घेणं शक्य नाही, परंतु त्यांच्याच संस्थेतील प्राध्यापक आहेत, त्यांचा अभिप्राय आपणास घ्यायचा आहे. आपलं नाव सांगा. नमस्कार सर, मी प्राध्यापक गवाड रमेश दिगंबर. मी मूळ खेड, तालुका उस्मानाबाद, जिल्हा
उस्मानाबाद या ठिकाणाहून 2005-06 या वर्षी या ठिकाणी नाईचोकूर या ठिकाणी असणारी समाजसेवा शिक्षण संस्था संचलित श्री शरदचंद्रजी पवार स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालयामध्ये इंग्रजी विषयाचा प्राध्यापक म्हणून या ठिकाणी काम करत आहे. आत्ताच या ठिकाणी तुमचे संस्थाचालक सन्माननीय दिलीपराव पवार साहेब यांची मुलाखत घेतली आहे, तर त्यांच्याबद्दल काय तुमचा अभिप्राय आहे, काय सांगाल नेमकं? तुमच्या दृष्टीतले, तुमच्या नजरेतले, तुमच्या मनातले पवार साहेब कसे आहेत? सर, मी या ठिकाणी 2005-06 नाईचोकूर या गावामध्ये आलो की जवळपास 100 किलोमीटर दूरवरती हे गाव आहे आणि निव्वळ या ठिकाणी क्वालिटीच्या जीवावर या ठिकाणी माझं निवड झाली. कसल्याही प्रकारचा माझा वशिला नव्हता. या ठिकाणी आलो, क्वालिटी त्यांनी माझी पाहिली आणि मला त्यांनी सिलेक्ट केलं. आबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं कल्पनेच्या पलीकडचं उत्तम उदाहरण म्हणजे आबा. कारण त्यांनी या ठिकाणी 1993ला ज्यावेळेस या किल्लारी परिसरामध्ये भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये विचार आला की या ठिकाणचे जे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत आणि ज्यांना या ठिकाणी भूकंपाचा तडाखा बसलेला आहे, त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्यवस्था निर्माण झाली पाहिजे, शिक्षणाची सोय निर्माण झाली पाहिजे, हा विचार ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये आला त्यावेळेस त्यांनी 1993-94ला या ठिकाणी समाजसेवा शिक्षण संस्थेची स्थापना केली आणि लागलीच प्राथमिक विद्यालय त्यांनी सुरुवात केली. 2001ला त्यांनी ज्युनियर कॉलेज अशा प्रकारचे त्यांनी अनेक संस्था युनिट या ठिकाणी उभा केले आणि त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी या गावातील आणि या पंचक्रोशीतील जे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत होते त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात किंवा झोतात आणण्याचं त्यांनी मोलाचं योगदान या ठिकाणी केलं मला पाहायला मिळालेलं आहे. नाई चाकूरचा नायक यासाठी मी म्हटलं की जी माणसं लायक असतात तीच माणसं नायक असतात आणि नाई चाकूरचा नायक म्हणजे सर्वांचे लाडके, सर्वांच्या मदतीला धावून जाणारे आणि गोरगरीब लोकांबद्दल नेहमीच आस्था बाळगणारे सन्माननीय दिलीपराव सदाशिवराव पवार यांची घेतलेली मुलाखत आवडली असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. महाराष्ट्रातील लोकप्रिय मराठी वाहिनी न्यूज वन महाराष्ट्र. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. न्यूज वन महाराष्ट्र.